आई हं, तू नाही का हं. त्या राजा राणीच्या गोष्टी सांगत होती नाही का? हो तर वावरात जाऊनही सांगत होतीस, बायाले मस्त रोगाले निंदायला जात होतीस तेव्हा. हो. आणि आम्ही संध्याकाळी झोपाच्या वेळेस ती बायाले सांगत होतीस कथा. हो त्या कथा सांगा तर माझ्या पोराला तू. हो हो पोराले माहित कुठं आहे कथा? कथा म्हणजे काय होते हे नाही माहित. हो तो आता तू कथा सांग माझ्या पोराले. हो हो हा चल सांग आता. हं. चांगली वाली सांग तू. हा हो हो हा, चल सांग. युधे नगरीचा युधे राजा राजे करी त्याची महिला होती राणी. हा 14 चौकाचा राज होता. हम्म 18 लाखाची माळी होती. हा 52 लाखाचे दरवाजे. हा असा तो राजा नाहीचा नांदत होता. हा मग तो का करे, खऱ्याचे न्याय खरे करे, खोट्याचे न्याय खोटे करे, आलेले दान दे, आणि एवढे ते न्याय करत होता. मग एक दिवस म्हणते बायकोले म्हणते काय सांगू म्हणते, मी सगळ्या लोकांचे भलं करतो आणि आपल्या घरी म्हणते मुलं नाही ना बाळ नाही म्हणते. तर म्हणते मी आता म्हणते सभेत जातो म्हणते, सगळे लोक जमा करतो म्हणते, आणि मग म्हणते मी त्याची न्याय मांडतो म्हणते आपला म्हणते. आता गेला सभेमध्ये बसला, लोकांना सांगायला बसला. अरे म्हणते मी सर्वचा न्याय करतो म्हणते, माझे न्याय कोणची न्याय करा म्हणते. बरोबर. तर म्हणते कायचा म्हणते, म्हणते आता माझ्या घरी म्हणते मुलं बाळ नाही म्हणते, एवढी संपत्ती मध्ये मी जगाला वाटतो, एखादा बाळ मला पाय देत होता म्हणते. मग एक व्यक्ती का म्हणते का राजा म्हणते लोकांचे न्याय करतोस म्हणते, तुझ्या घरी अंधार म्हणते आणि लोकांचे न्याय करतोस म्हणते, तू वांजुटा आहेस म्हणते. वांजुटा म्हणल्यानंतर राजाला मोठा राग आला. म्हणते मला वांजुटा म्हणलं म्हणते मी काही सभेत राहत नाही म्हणते, आणि तिथून निघून चालला आला घरी. घरी आल्यानंतर त्याची बायको म्हणते बापा रोज हसत मुकन जातो, त्यानं रडत मुकन काऊन आल्या म्हणते. म्हणजे काय सांगू का म्हणते, एका जणाने मला टोचून बोलला म्हणते. आता म्हणते मी म्हणते राजा देवाच्या तपाली जातो म्हणते. म्हणून त्यानं का केलं, बायकोने त्याच्या भुकीचे भूक लाडू तांजे ताण लाडू असे बांधलं, आणि सकाळी नाही का त्याने तांब्या गंगारी पाणी गरम केलं, शिलावर टाकलं. राजा आंघोळीला गेला, आंघोळ केलं, मनभा पूजा केलं, जाऊन भोजनी बसला, 5 घास जेवण केलं, 6व्या घासी संतोषला, तांब्या झारी आचवला, 5 पाण्याचा विडा कोकण्या काट तरी चुना मुक्की भरलं, कळा मारून घोडा निवडला, आणि लावून घोड्यावर बसला, आणि मग